झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। हॅलो, कुठे? असं डायरेक्टली आत नाही जात आहेत. मी कंपनीचाच आहे हो. कंपनीचा माणूस आणि मी ओळखत नाही तुला. तू ओळखतो का? ते बघ गंडवणं पण चल निघित ना. अहो थांबा दादा, थांब. हे बघा सर, तुम्हाला कोणी पाठवलं इथे? सारंग सरांनी पाठवले. दादा एक काम करता का, ती डिलिव्हरीची फाईल घेऊन येता का, आणि त्या पावत्या बी जोडलेल्या असतात ना त्या बी घेऊन या. हो सर. बोल. हॅलो ऐश्वर्या मॅम, सखदेव म्हणून कोणीतरी प्रोडक्शन सुपरवायझर आलाय. व्हॉट? सखदेव, हो, तू मूर्ख तिकडे काय करतोय? ते मला माहित नाही मॅडम, पण तू डिलिव्हरीचे डिटेल्स मागतो. बरं, तू सगळं व्यवस्थित मेंटेन केलंयस ना? हो मॅम, मी सगळं व्यवस्थित मेंटेन केलंय. हे बघ, तशी पण त्याला खूप जास्त अक्कल नाहीये. तू त्याला फक्त फाईल्स दाखव आणि ते पाठव. ठीक आहे मॅम. आय सी. म्हणजे आता सारंग माझ्यावर लक्ष ठेवायला लागलाय आणि त्याचमुळे त्याने सखदेवला तिकडे पाठवलंय. नाही, काहीतरी करावं लागेल. सर, फाईल. अरे देवा, हे इंग्लिश तर काय वाचता यायचं नाही, पण ह्या आकड्यात तर गडबड दिसते खरी. दादा, हे समजे बॉक्स या टेम्पो मधून जाणार आहेत ना? हो सर. मग एक काम करता का, समजे बॉक्स खाली उतरा. सर सॉरी, पण असं नाही करता येणार. सगळं सामान खाली उतरवायचं, तुम्ही चेक करणार आणि पुन्हा लोड करायचं. सर यात वेळ जाणार सर खूप. हो दादा, कळते मला तुमचा लोड वाढेल, पण काय आहे ना, माझ्या बी शंकेचं निरसन व्हायला नको काय. अहो पाहिजे तर मी मदत करतो ना. नाही सर, असू द्या. काढा रे सामान खाली. हा होय, काढा. अरे काढा लवकर. इंग्लिश प्रकरण. दादा, या फाईल मध्ये जे लिहिलंय तेच आहे ना ते बॉक्स मध्ये? हो सर. मग मला वाचून दाखवा. मी वाचू? होय, येतं ना वाचता? येतं ना. हा मग दाखवा ना वाचून. रूपम कॉस्मेटिक फेस पॅक, बॅच नंबर RS 15042025. अरे वा, येतं ना हो तुम्हाला माऊली वाचता. हा झालं की काम. समजे बॉक्स बरोबर आहेत ना? तेच तर सांगत होतो साहेब मी. अहो माऊली, माझ्या बी शंकेचं निरसन होणं गरजेचं आहे ना. झालं ते. आता एक काम करा, समजे बॉक्स आहेत ना पुन्हा टेम्पो मध्ये लोड करा. हा हो सर. चला काम करा. बोल, आता काय आहे? सांगितलंय तेवढं कर. ओके मॅडम. हॅलो. सारंग सर, या गोडाऊन मध्ये जरा मला गडबड वाटते बघा. नाही म्हणजे टेम्पो मधून डिलिव्हरी करताना ना 60 बॉक्स जातात, पण इथे 50 बॉक्सची एंट्री आहे फक्त. नाही मला ही गडबड मला इथेच जाणवली, दुसऱ्या गोडाऊन मध्ये असं काही जाणवलं नाही. अंदाज होता मला काहीतरी घोळ आहे म्हणून. ठीक आहे, बघतो मी काय करायचं ते. बरं जरा माहिती कळली. जरा चांगलं काम केलंस तू. ठेवतो.
एक आई म्हणून मी खूप स्वप्न बघितलीत त्याच्यासाठी. स्वप्न बघितली होती. अख्ख्या जगासाठी झालंय तुमचं लग्न, पण संसाराचं काय? चालू झालाय तुमचा संसार. माझ्या घरात यापुढे कधीही पाळणा आणणार नाही तुझ्यामुळे. माझं सगळ्यात मोठं स्वप्न होतं ते, पण ते नाही होणार आहे पूर्ण. एका आईचं स्वप्न तू उद्ध्वस्त केलंयस. तिची बाजू समजून घेणार मला नाही ऐकायचं त्याच्याबद्दल. अगं असं बोलून कसं चालेल आई? मग काय करू? बोलू नको? तुझी इच्छा नसेल तर आजपासून मी तुझ्याशी बोलणं सोडून दे. विठ्ठला, जर माझ्यामुळे एका आई आणि मुलामध्ये अबोला झाला असेल ना, तर खूप मोठा गुन्हा केलाय मी. आणि तू त्याची हवी ती शिक्षा दे मला, पण सारंग सर आणि तिलोत्तमा मॅडमना एकत्र आण. त्यांच्यातला अबोला संपव. त्यांना एकत्र आणण्यासाठी मला मार्ग दाखव. तुला माहिती आहे ना, नजर जरी फिरवलीस तरी सहन नाही होत मला. आपण एकाच घरात राहतो आई. तू बोलत नाहीस माझ्याशी. काय वाटत असेल मला? त्रास होतो आई. मी बोलून नाही दाखवत, पण खरंच त्रास होतो माझ्यासाठी. तू काय आहेस ना, मी नाही सांगू शकत. खरं सांगायची गरज पण नाही पडली पाहिजे. तुझ्याशिवाय मी शून्य आहे. जेव्हा मी घरात येतो ना, तेव्हा माझी नजर आधी तुला शोधते. तू दिसलीस की समाधान वाटतं मला. हा बोल सहन नाही होते आता. काय करावं काय कळत नाही. तू बोलणार नाही आहेस का माझ्याशी? आई, या जगात मी काही सहन करू शकतो, पण तुझी नाराजी नाही सहन करू शकत मी. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज